किचनमध्ये गेल्यावर रोहितने रेणुकाकडे पाहिले आणि म्हणाला, हे माझं छोटंसं अनमॅनेज किचन आहे, तुला आवडणार नाही. रेणुकाने आजूबाजू पाहिले आणि रोहितकडे पाहिले आणि म्हणाली, वा, खूप छान किचन, छान सांभाळले. तुम्ही हे सगळं कधी करता? माझ्याजवळ काय काम आहे? वेळच वेळ आहे. ही गोष्ट तुमच्यासारख्या माणूसच बोलू शकतो. मग मी कशा प्रकारचा माणूस आहे? पूर्ण गोंधळलेला आहे, नाही का? रोहितच्या बोलण्याला कसे उत्तर द्यावे हे समजत नव्हते. ती विचार करू लागली की कसं सांगू, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट. मग का तुमची बायको तुम्हाला सोडून गेली? रेणुका, काय विचार करतेस? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. मला म्हणायचं होतं की तुम्ही खूप शिकलेले आहात, तसेच तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात, त्यामुळे तुम्ही खूप बिझी असता. मग तुम्हाला एवढा वेळ कसा मिळतो? किचन चांगल्या प्रकारे मॅनेज केले आहे. रेणुकाने विषय बदलत म्हटले, कारण तिला तिच्या मनात जे आहे ते इतक्या लवकर आणायचे नव्हते. मला समजले नाही की तुम्ही पूर्ण सत्य सांगितले नाही, अर्धे सत्य सांगितले. रोहित रेणुकाकडे पाहून हसून म्हटले, मग पूर्ण सत्य काय आहे? तुम्हाला काय म्हणायचे आहे? हेच की मी एकटा आहे, माझ्याकडे वेळच वेळ आहे, म्हणूनच मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज केले आहे. रोहितनेही विषयाला वळण देत म्हटले, तुम्ही तर विषय दुसरीकडेच वळवला. बरं, जाऊ द्या. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही तुमच्या एकटेपणावर मात का करत नाही? तुम्हाला एक योग्य जोडीदार का शोधत नाहीत? मी हे यासाठीच बोलत आहे की पहिल्याच दिवसापासून तुम्ही माझ्याशी खूप मैत्रीपूर्ण बोललात, म्हणून मी हे सांगण्याचे धाडस करते. माझे बोलणे मनावर घेऊ नका. मला कोणी पसंतच केले नाही. माझ्यासारखा पुस्तकी किडा कोणाला आवडेल? रोहितच्या हृदयातील वेदनांचे शब्दात रूपांतर झाले. रेणुकाला सर्व काही माहीत आहे हे त्याला माहीत नव्हते. रोहितच्या बोलण्यात वेदना आहे हे जाणून रेणुकाचेही मन खट्ट झाले. तो डोळे मिटून म्हणाला, माफ करा, मी काही चुकीचं बोललो असेल तर माझा गैरसमज करून घेऊ नका. तुमची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप इंटेलिजंट सुद्धा आहात. बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणि समजणाऱ्याच्या हृदयात गहनता असायला हवी. तुम्ही मला जास्त ओळखत नाही तरीही एवढी मोठी गोष्ट बोललात. पूर्ण गोष्ट जाणून घेतल्यावर असं होऊ नये की तुम्ही माझ्याशी भेटणं आणि बोलणंही बंद कराल. तरीही माझ्याकडून तुम्हाला थँक्यू, मला थोडं थोडं समजून घेण्यासाठी. रोहितचे बोलणे ऐकून रेणुका मनात विचार करू लागली, तुम्हाला माहीत नाही, पण मला तुमच्याबद्दल बरंच काही माहीत आहे. तुम्हाला भेटून आणि तुमच्या डोळ्यात पाहून मला तुमच्या मनातील वेदना बऱ्याच अंशी समजले आहे. तुमच्या डोळ्यात ज्या वेदना आहेत त्या वेदना मी समजू शकते, कारण की मी या वेदनेतून गेले आहे. म्हणूनच मला तुमचं थोडं तरी दुःख जाणता आले. मला तुम्हाला पूर्णपणे जाणून घ्यायचे आहे. तुम्ही खूप मन लावून काम करत आहात आणि त्यासोबतच काहीतरी विचार करत आहात. माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही. मला जसे वाटले ते मी तुम्हाला सांगितले. मी तुम्हाला किती समजू शकले ते मला माहीत नाही. मी म्हटले ना, तुम्ही मला थोडंसं समजू शकले आहात. पहिल्याच भेटीत यापेक्षा जास्त जाणून घेणं ही कुठल्याच व्यक्तीच्या हातात नसते. मी तर एक साधारण व्यक्ती आहे, तरीही तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. एवढी मोठी कॉम्प्लिमेंट्स दिल्याबद्दल धन्यवाद रोहितजी. यू वेलकम ऑलवेज. रोहितने हसत हसत रेणुकाकडे पाहून म्हटले, वन्स अगेन थँक्यू रोहित. रेणुकाने हसत हसत रोहितकडे बघताना दोघांची नजरानजर झाली. रेणुकाला काही समजू नये म्हणून रोहितने आपली नजर दुसरीकडे वळवून विषय बदलला आणि म्हटले, ठीक आहे, कॉफीसोबत काय खाणार? आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो. चहासोबत टोस्ट आणि ऑमलेट खाल्लं. ती तर सकाळी 7 वाजतानाची गोष्ट आहे. आता 1 वाजले आहेत. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. काहीतरी खावे लागेल. मला भूक लागली आहे. मी सकाळपासून फक्त 2 बिस्किटे आणि 1 कप कॉफी घेतली आहे. अरे देवा, दुपारचे 1 वाजलेत. तुम्ही अजून नाश्ता घेतला नाहीत. आमच्यामुळेच झाले नाही का? न बोलता अचानक पाहुणे येणे खूप त्रासदायक असते ना? रेणुका जोरात हसली तेव्हा रेणुकाचे खळखळून हसणे वातावरणात गुंजू लागले.
रोहितने डोळे न मिचकवता तिचे हसणे पाहून आनंदित झाला होता. अचानक रेणुकाची नजर रोहितवर पडली. तिने संकोचून आपली नजर खाली केली. रोहितला ही गोष्ट समजल्यावर त्यानेही आपली नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाला, मग आता आपण ऑमलेट ब्रेड खाऊ, रात्री जेवायला बाहेर जाऊ, पण आम्ही 5 वाजता बसने परत जाणार आहोत. जेवल्यावर रात्री उशीर होईल. तरीही तुम्ही निशाला विचारा, ती काय म्हणते ते पहा. ठीक आहे, मग आपण फक्त कॉफी पिऊन आराम करूया आणि मग जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाऊ. कॉफी तयार आहे, चला कॉफी घेऊ आणि तुमच्याकडून काही गोष्टी शिकूया. आज मी काही शिकवणार नाही, आज फक्त ओळख झाली आहे. त्यामुळे आज अभ्यासाचा प्रश्नच नाही. प्रोफेसर, अशा गोष्टी तुमच्या तोंडून शोभत नाहीत. कुठे तुम्ही विद्यार्थ्याला अभ्यासासाठी बोलायचे सोडून तुम्ही चक्क अभ्यासालाच नकार देता. आता ना मी प्रोफेसर आहे ना तू विद्यार्थी. आता आम्ही फक्त मित्र आहोत. ठीक आहे, मी मान्य केले, रेणुका हसत म्हणाली. हातात ट्रे घेऊन ड्रॉइंग रूममध्ये शिरताना रेणुका म्हणाली, कॉफी आली आहे निशा, कॉफी घे. निशा, आता नो मॅगझिन, नो न्यूजपेपर, कॉफी आली आहे, कॉफी घे. निशा वर्तमानपत्र वाचत असल्याचे पाहून रोहित म्हणाला, रेणुका, कॉफी तू बनवलीस की दादाने? कॉफी रेणुकाने बनवली आहे. मला कॉफी बनवण्याची संधीच दिली नाही तिने. मला पण आज तिने बनवलेली कॉफी प्यायची आहे. निशा, तुला कॉफी बनवण्याशी मतलब आहे. कोणी बनवले त्याची काळजी करू नकोस. चहाचा मस्त आनंद घे. निशाकडे कॉफीचा कप पुढे करत रेणुका म्हणाली, तू येताच दादाचं मन जिंकलंस. दादा तुझा तर फॅन झाला आहे. रोहितजी, तुमच्या बहिणीला खूप जळण होऊ लागली आहे. बघ कशा प्रकारे माझ्यावर जळत आहे. मी असं काय केलं तुमचे मन जिंकण्यासाठी? फक्त कॉफीच बनवली आहे, त्यात पण तिला प्रॉब्लेम आहे. मग मुकी होऊन कॉफी बनवत होती का? शब्दांची जादू चालवली नाही का? माझ्या जादूने तुझा दादा मोहित होईल का? हे तर फक्त माझ्या दादालाच माहीत आहे, मला काय माहीत? दादा मोहित झाला होतास की नाही सांग. रेणुकाच्या हातची कॉफी प्यायला तू तर खूपच आतुरलेला आहेस. पिऊन झाल्यावर सांग कशी झाले कॉफी. निशाने रोहितकडे बघून हसून म्हटले, निशा काय पण काय बोलतेस? कुठलीही जादू चालली नाही. 2 माणसं एकत्र असतील तर ते बोलणार नाहीत का? आता काय बोलणं झालं ते पण तुला सांगावे लागेल का? कॉफी घे, आपण कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तू येणार का? रोहितला विषय दुसरीकडे वळवणे योग्य वाटले. पोटात कावळे ओरडत आहेत. सकाळी 7 वाजता मी टोस्ट आणि ऑमलेट खाल्ले आहे. मी रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही तर पोटातील कावळे स्वस्थ बसू देणार नाहीत. कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचे? पटकन कॉफी घ्या आणि चला. दादा तू तयार आहेस ना? का मी या ड्रेसमध्ये छान दिसत नाही का? तू खूप स्मार्ट दिसत आहेस. अचानक रेणुकाने म्हटले, बघा मनातली गोष्ट आली ना जिभेवर. म्हटले होते ना काहीतरी जादू केली आहे म्हणून. याच्यामध्ये जादूसारखी कुठली गोष्ट झाली नाही निशा. जे खरं आहे तेच मी म्हटले. तुझ्या भावाला स्मार्ट म्हटल्यावर तू खुश होऊन थँक्यू म्हणायला हवंस, पण उलट थँक्यू न बोलता वरून माझा पाय ओढतेस. रेणुकाचे बोलणे ऐकून रोहितचा चेहरा आनंदाने उजळून निघाला आणि ते रेणुका आणि निशा या दोघांनी पाहिले. आज दादाला खूप आनंदी पाहून निशा खूपच आनंदी झाली होती. आज प्रांजल गेल्यानंतर पहिल्यांदाच दादाच्या चेहऱ्यावर अशी आनंदाची झलक निशाला दिसली. तिला तर नेहमी वाटत होते की दादाच्या आयुष्यात अशी कोणती तरी व्यक्ती यावी जी त्याच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट घेऊन यावी. निशा, गप्प राहून एवढं तू काय विचार करत आहेस? काही नाही. किती वर्षानंतर दादाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून मला त्या जुन्या दादाची आठवण झाली, ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी गोड हसू असायचे, जो नेहमी लोकांशी खूप प्रेमाने बोलायचा. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक आठवणी जोडलेल्या आहेत. का निशा, आजकाल तुझे दादा हसायला विसरले आहेत का? अचानक रेणुका बोलली, तुम्ही किती वेळ मला भेटायला येता जेणेकरून तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसेल? रेणुका समोर आपलं मन उघड होण्याच्या भीतीने रोहितने आपले बोलणं दुसरीकडे वळवले. पण रेणुकाला त्यांच्या आयुष्याचे रहस्य माहीत आहे हे त्याला माहीत नव्हते.
माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही निशा. रेणुकाने तिच्या प्रश्नाची आठवण करून दिली. तुझ्या प्रश्नाचे फक्त उत्तर दादाच देऊ शकतात. यालाच विचार. तुला त्यांच्यापेक्षा चांगलं माहीत आहे. जर सांगणार नसशील तर काहीच हरकत नाही. आपण इथेच बोलत राहणार आहोत की रेस्टॉरंटमध्ये जायचे आहे. मलाही खूप भूक लागली आहे. रोहितजी, चला, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचे आहे? मला तर इथले काहीच माहीत नाही. रेणुका रोहितकडे पाहत म्हणाली. रेणुका, तुला कुठे जायचे आहे? मला काहीच माहिती नाही. तू मला जिथे घेऊन जाशील तिथे मी जाईल. निशाला सरप्राईज देण्यासाठी अचानक रोहित म्हणाला, निशा, मी पण तुम्हा दोघांसोबत न्यूयॉर्कला गेलो तर? खरंच दादा, तू आमच्यासोबत येशील का? तुला सुट्टी मिळेल का? निशाने आनंदाने म्हटले, मी 1 वर्षभर सुट्टी घेतली नाही. बरेच दिवस झाले मामा मामीला भेटलो नाही. मला सुट्टी का नाही मिळणार? तू सुट्टीची चिंता का करतेस? मी आलेलं तुला आवडत नाही का? निशा माझ्यावर जळते असे वाटते. तिला वाटते की तू माझ्यामुळे निघाले आहेस. हो ना निशा? यात खोटं काय आहे? वर्ष झाले दादा आमच्या घरी आला नाही. आज अचानक तो स्वतःच म्हणतोय की तो आमच्यासोबत जाणार आहे. मी सांगितलं ना की तू काहीतरी जादू केलीस. निशा जोरात हसली. का निशा? तुला माझा आनंद आवडत नाही का? निशाकडे पाहून रोहित हसला. दादा, मला खूप दिवसापासून तुझे हे रूप बघायचे होते. म्हणूनच आज मी खूप आनंदी आहे. रेणुकामुळेच तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला पाहावयास मिळाला. धन्यवाद रेणुका. तुझ्यात काहीतरी बात आहे जी सर्वांना आपलेपणाच्या धाग्याने बांधतेस. नाही नाही, कोणाला बांधू शकली नाही. या जगात असे अनेक लोक आहेत जे मला पसंत करत नाहीत. अचानक रेणुका बोलली, कारण तिला तिच्या आयुष्यातील वास्तव माहीत होते. ज्यांनी तुम्हाला समजून घेतलं नाही ते लोक मूर्ख आहेत. त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नकोस आणि जीवनाचा आनंद घे. कोण आहेत ते लोक निशा? ज्यांना रेणुका आवडत नाही? रोहितने कुतूहलाने विचारले. कुणी नाही. दादा, तू सांग, किती दिवस आमच्यासोबत येणार आहेस? 2 दिवस? मी मंगळवारी संध्याकाळी परत येईन. आपण सगळे एकत्र खूप प्रवास करू. हो ना रेणुका? खूप मजा येईल नाही का? मला का विचारतेस? मी काही बोलले तर म्हणशील की मी तुझ्या दादावर काहीतरी जादू केली आहे. रेणुकाने थोडी नाराजी दाखवत म्हटले. रागू नको रेणुका. तू माझ्यावर जादू केली आहेस तर त्यात काय चूक आहे? निशाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. उदास होऊन नकोस. तू हसताना खूप छान दिसतेस. तुझे हसणे खूप निरागस आहे, जे हृदयात घर करते. रेणुकाला अस्वस्थ पाहून रोहित तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, कारण त्याला रेणुकाचा उदास चेहरा अजिबात आवडत नव्हता. दादा, रेणुकाचं हसणं कधी पाहिलं? निशा हसायला लागली. मी स्वयंपाकघरात पाहिलंय. तू अजूनही तशीच खोडकर आहेस जशी पहिले होतीस. गप्प बस, नाहीतर रेणुकाला पुन्हा राग येईल. रेणुकाला राग आला तर काय झालं? तुला काही प्रॉब्लेम आहे का? रोहितला निशाच्या बोलण्यातला इशारा समजला, म्हणून प्रकरण हाताळत म्हणाला, नाही, मला प्रॉब्लेम का होऊ लागला? आपण तिघे एकत्र जेवायला जाऊ. जर रेणुका उदास चेहऱ्याने बसली तर तुला चालेल का? आणि जर मी उदास झाले तर तुला वाईट वाटणार नाही का? निशा पुन्हा हसायला लागली. निशा, तुला काय म्हणायचं आहे? मला काही समजत नाही. चल आता, खूप उशीर झालाय. रोहितने मुद्दाम त्याचे शब्द वळवले. तिघेही एकत्र घरातून बाहेर पडले आणि रेस्टॉरंटच्या दिशेने निघाले. चालता चालता निशा विचार करू लागली. दादा, तुझ्यात जो बदल दिसतोय तो मी समजू शकते. आणि तुला स्वतःला चांगलं माहीत आहे की तुला रेणुका आवडायला लागली आहे. म्हणूनच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. 1 वर्षानंतर तुला इतका आनंदी बघितले आहे. तू यावेळी रेणुकासमोर काहीही उघड करायला तयार नाहीस, कारण रेणुकालाही तू आवडतो आहेस की नाही हे तुला माहीत नाही. पण मला कळते आहे की रेणुकावरही तुझ्या व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव पडला आहे. प्रभाव हळूहळू प्रेमात बदलू शकतो. रेणुकाच्या तुटलेल्या हृदयालाही आधार हवा आहे. एक मजबूत खांदा ज्याचा आधार ती घेऊ शकते. तो दिवस येईल तेव्हा माझ्यापेक्षा आनंदी कोण नसेल. दादा, तुम्हाला किती प्रेम दिलं ते मी विसरले नाही. मला तुला नेहमी आनंदी पाहायचे आहे. मला खात्री आहे की ती वेळ नक्कीच येईल जेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम कराल. पण माहीत नाही दादा, तुम्हा दोघांना हसताना पाहून मला
किती जळण होत आहे. एक गोष्ट आहे रेणुकाच्या प्रेमात पडल्यावर तुझ्या या बहिणीला कधी विसरू नकोस. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.